सगळं म्हणजे रोजचे वाढायचं करता येतात, रोजचं जावंच लागतं, जेवढं लागतं तेवढंच वापरतो आम्ही. घरचं कुठं फिरत नाही, कुठं गोष्टी करत नाही. आणि नेमकं कारण काय वाटू शकतं, का म्हणले असे? काय पुढे गेलेलं वाटत असेल की ते वापस ते कमतरता होईल, काही होईल, त्यामुळे ते म्हणत असेल किंवा परिस्थिती वापस बिघडेल असेल त्यामुळे त्यांना वाटतं तेवढं म्हणजे तेवढंच त्यांचं तेच म्हणणं आहे की जेवढे आवश्यक तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागेल तेवढंच वापरा, कारण पुढं परिस्थिती वापस बिघडली नाही पाहिजे पेट्रोलची. नाही लोक जेवढं म्हणजे पाहिजे तेवढंच यूज करतील, दुरुपयोग काहीच नाही. तर आपण थोडं फरक ट्राय करायचे, कसं शक्य नाही आहे, कारण आपण कसं आहे आपण एक जण जाणार गाडीमध्ये 2 जण ॲडजस्ट करून काहीतरी ॲडजस्ट करून जाऊ शकतात सर. असा 50% तरी आपण ट्राय करायला पाहिजे सर. कसं आहे म्हणजे आता युद्धसाठी आपण एवढा सहन करायला हर एक गोष्टीमध्ये महाग झालेलं आहे, तो त्याप्रमाणे आपण थोडंफार केले ना युद्धसाठी आपल्यासाठी चांगलं आहे सर. महाग होणाऱ्या वस्तू पण थोडं कमी होऊ शकते सर. परंतु रोजचं आपलं काम आहे ते पेट्रोल डिझेल किंवा गॅसवरच चालतं, जेवढं लागतं तेवढं लागणार याची, मग कशा पद्धतीने कमी वापरायचं? सर आपण करू शकता तू थोडं कमी करायचे, कोशिश करायचे. यामागे पेट्रोल डिझेल कमी वापरायला सांगितलं आहे त्यांचं बरोबर आहे, पण रेटच एवढे जास्त आहे, गाडीला पेट्रोलच रोज जास्त लागते. त्यामुळे पेट्रोलचे जे वॅट आहे त्यांचा पेंडिंग जो वॅट आहे, जे टॅक्सेस आहे त्यांनी जर ते लेवी कमी केली तर आपोआप पेट्रोलचे दर कमी होतील. जसं ॲज कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्र टू गुजरातमध्ये पेट्रोल 92 रुपीज पर लिटर आहे. तर त्यामागे जर स्वतः PM सरांनी जर पेट्रोलचे दर कमी केले तर लोक सेट ऑफ होतील आणि व्यवस्थित म्हणजे आता सध्या शॉर्टेज होता त्यामुळे पण जे प्रायव्हेट कंपन्या आहे नायरा वगैरे हे झालंय, यामागे प्रत्येकी पेट्रोल प्रमाणे मागे 10 रुपये म्हणजे 5 रुपयाचा फरक आहे. समजा इकडे 105 आहे तर तिकडे 110 रुपये. नाही सर, आपण ते कमी तर वापरू शकत नाहीये, कारण आपण सगळे सर्व्हिसवाले जॉबवाले जे लोक आहेत त्यांना आवश्यकता आहे घराच्या बाहेर पडायची, त्यांच्या फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना काहीतरी करावं लागतं. याच्यासाठी माझी एवढी म्हणणं आहे, माझं मत आहे सरकारला की पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं असं आव्हान तुम्ही करूच नका, मेन गोष्ट म्हणजे. आणि बाहेर जर पडायचं म्हटल्यावर तर गाड्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्याकडे आहेत, जॉबवाले लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, मजूरदार लोक आहेत, यांना तर बाहेर पडावंच लागणार. गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावर ते कसे जाणार, गाडीमध्ये डिझेल नसल्यावर ते कसे जाणार, आणि तुम्ही त्याच्यावर मत असं मांडताय की डिझेल पेट्रोल कमी वापरा. म्हणजे हे नेमकंच कोण्या वृत्तीमध्ये असं कोण्या भाषेमध्ये तुम्हाला काय सांगावं असं माझं हे